असेल इथं. नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांनी. बघा बारामतीवरनं दादा आलेत बघा. हुडकत घरच गावलं नाही. कस काय भाऊजी गेलत का नाही तेव्हा? भाऊजीने रस्ता इकडून सांगितलं, ती गेलं तिसऱ्याच सांगितलं रस्त्याने. चुकीचा रस्ता. आणाय जायला पाहिजे होतं कुठली भाऊजी. कुठली कुठली साईड सांगितली हो? काय लय इंग्लिश बोलत होतं त्या मी काय अडाणी होय पण ती लय इंग्लिश लावल्यात दक्षिण वायू साईडने यायचं नीन म्हणायचं इकडं काय ती डाव्या बाजूला, उजव्या डाव्या बाजूला. उजव्या कुठं इकडं वरतं खालतं का असलं. आता मला वाय शिकलो एखाद्या अडाणी माणसाला कळलं का ती दक्षिण वायू काय का हो आता ही बी शाळा शिकेल, ही बी हुशार आहे माझ्या घेतच त्यांना बी हाय डोकं. अडाणी माणसाला काय कळतं असलं. तुम्हाला कळतं, तुम्ही सांगा पूर्व कुठं, पूर्व पश्चिम दक्षिण पूर्व इकडं, पश्चिम इकडं, दक्षिण मागे इकडं. आम्ही काही येडं दिसतं का? नाही पण कळायचं एवढं म्हणजे आबा नाही आबा खरंच हुशार आहे. आबा हुशारच आहे. आबा दक्षिण आणि फक्त उत्तर साधा माहित नाही राहतो. व्हिडिओ बघतो मी, आबा साधा राहतो, मुद्द्याच बोलतो. लय हुशार आहे. तसं येडं जमतो नका ते आबाला तुम्ही. ती येड्याचं सॉंग घेऊन पेढं खाते ताई. सगळं ती कसं डोकं तसं चालतंय. होय आबा त्या कचेरीत जायचं वगैरे राहायचं जे येड्याला कळेल का. नाही आजपर्यंत एवढी फॅन्स आली गेली, या दादानी खरी माणसं ओळखली बघा. हो मला माणसं ओळखत मी एक्सपर्ट आहे. मी माणसं कळतात खरं मी मानलं बरं का त्यांच्याकडे दादाला. माणसं फसतात. हा? त्यांच्याकडे माणसं फसतात. यांच्यापाशी. फसतात माणसं विश्वास म्हणजे आबा करेक्टच काम करतात. बोल होय. जमीन नाव करायचं कळतंय, परत कुणाच्या रानात खांदीचं कळत तसलं लय ना. भाकरी घ्या तुम्ही, जेवा आधी. राजत मी लय राहत आता जर ते अर्धे भाकर बघा दादा ही बारामतीवरून आले तर अहो, तुम्ही लय बोलू नका हो. इथं भोसरीच्या डोंगरावर आलतं. म्हणले त्यांना वाटले 10-15 किलोमीटर आमचं घर असेल. मी झाले. पण हुडकत जरा जवळ 40 किलोमीटर घर भरलं. इकडे एक दादा बसलेत, हे पण जेवण बिवण करून सगळं ओके बसलेत बघा. ते नॉनव्हेज वालं होतं, हम्म त्याने थोडंच खाल्लं. ती भोसलिंगाच्या तिथं देवळापाशी जीवन आलं ते. हम्म खाल्ल्यात त्याने 2 भाकरी. मला ह्यांच्या दादाच्या बोलण्याला असं येतं. 2 भाकरी खाल्ल्यावर सांगायची काय गरज आहे? खाल्ले म्हणलं बस आणि झालं. आमची आई होती तेव्हापासून ही फॅन आहे इथं बघा. त्याच्या वेळात खूप आधीच आहे. माझी वयाच्या 21व्या वर्षापासून फॅन आहे इथं. तर आहेत तर सगळं मला आठवतं. इथं तुमची हायची चुना असायची, साधं घर होतं, शेजारचं वाडगं साधं, शेड नव्हतं आहे का ना. इथंच होतं ही काय. मी ताप द्यायच्या लय तुम्हाला भजत करण पाडा घर बांधून देत नव्हती. त्यांना सांगतोय हा बाय इथं बसा की सांगतो स्टोरी, परत सांगतात का गेल्या इथं गेल्या आता काय घर बांधाय त्यांचा धिंगाणावरची त्यांना आपलं सांगतोय त्यांचा मोबाईल नाही काय मोठा तुमच्याकडे? जेवा की लाजू नको. आता रोजची माणसं नाही. कसराव पाड बरोबर राहण. ते रोज असलं आपल्याला असलं का रोज असलं आपल्याला जेवायला. मटन क्रिकेट बोलवायचं. अहो माहित चला हो, कुठं चाललं गेलं म्हणजे मित्राला लय दिवस ठेवला तर बेंड बिगायला लागणार काय खाय काय करा पोरगी आतापर्यंत 2 पोरं झाली असती. दूध घ्या तुम्हाला. बघा पाहुणा, दूध घ्या, थोडी भाजी घ्या. एवढं दिवस ठेवत्यात वय 30 वर्षी. अहो बघा की पोरगी असली एकाहत्तर. मागणार राव आम्ही नंबर घेतलाय आता. बघणार नाही लगीनच लावून द्या तुम्ही डायरेक्ट. असली तसली म्हणायचं नाही हा. लय वाईट कंडिशन आहे. हो मग काय बाबा आपलं मी आपलं स्पष्ट बोलतो तुम्हाला राग. वाईट कंडिशन आहे असली न काय न तसलं मग नाही लग्न. एकाचला पोरगी बघा काय 5-50 हजार लागू द्या लागत. काम केलं म्हणजे बसणं घरातलं काय त्याला अहो बसणं स्वयंपाक करू द्या, बाद झालं. आता स्वयंपाक दिवस घरी गेलं सांभाळायचं. सुंदर पुरीचं एवढं वय झाल्यावर देत नाही कोण. तुम्ही 35शी गाठली 90 सालचा जन्म म्हणले नाही व 90च्या पुढचं आहे तर. म्हणतात माझं 89 आणि 1 वर्षांनी लहान मग 91. नाही ते 89 मधलं येतं भाऊजी, 90 मधलं येतं भाऊजी. हा मग 91 90 म्हणजे 90च्या येण मधला 92 असेल त्यांची. 92 धरा 2026 ती 26 आणि ती 8. 90 म्हणजे भाऊजी 91 लाच गेले ते नोव्हेंबर मध्ये झाला आपल्या ते 1 वर्षाचा फरक 1 महिन्याचा. हा, बघ किती. 2,19 हनुमंतराव तुमच्यापेक्षा लय लहान आहेत. 88. दोघं हनुमान झालं. ते हनुमंतच आहेत, हनुमान मत आहेत. दोघं तशीच
ती बी लय हुशार आहे दिसतंय तसं तुम्हाला येड येणं कोण म्हणतं त्यांना ग्रॅज्युएट आहे ती बी कॉम शांत बसते ती माणसं शांत बसून कार्यक्रम करते आता कसं बोलणारी येडी मोकळ्या मनाची असते तेव्हा बोलणारी आणि त्या बोलणाऱ्या माणसं असली लय माणसं हुशार फसवते ती असतात. पण फसावतात बोलणाऱ्या माणसाला आपलं कसं मनातलं हाय ती वाकायचं सगळं खरं बोलायचं आणि आपल्या बरोबर कार्यक्रम करायचा अरे एकाच घे गे शांत माणसं हुशार घ्या घ्यावं नाही नाही लाजत नाही अगं उठके वाढवायचं काय सोन पूजा काय घ्या की थोडं घ्या आर घे ए, का असं काय? वाट बर घे ना खिशात घालेन काय खाऊ? आर का बिसन खावा दाबून हनुमंता झाले तुझं पाहुणचार पाहुणे, बरं बाबा. तुम्ही जेवला नाही बघा काहीच त्यांना मटण चांगलं आवडतं बुजबीनमध्ये जेवलं बकऱ्याचं मटण होतं त्यांना तर लय जेवण तुमचं आवडलं असतं त्यांना मटण चांगलं आवडतं म्हणजे मला वाटतं दादाचं पोट जे बोलून बोलून भरलं कोरभर भाकर माघारी दिली त्यांनी दूध घ्या बर कसं वाटतंय दूध घ्या निवांत फ्रेश हवा बरी आहे ना लय भारी हवा इकडे दात नाही काय नाही काहीच नाही आमच्या भागात लय चावतो दात 10 वाजल्या बघा आज जेवायला आम्ही जेवून बसलो होतो मग ही फॅन्स मंडळी आल्यानंतर आम्ही उशीर 7ला जेवलो होतो पुन्हा ही फॅन्स मंडळी आली का पूनमला पूजाला म्हणलं बाकरी ठोका 1-2-4 म्हणलं ते म्हणलं आपल्याला ओळखतात का नाही म्हणलं काय तर सांगायची बोल मग आता आम्ही कसं तुम्ही ओळखता काय आम्हाला पण आम्ही कसं ओळखणार म्हणलं ओळखत ओळख सांगितल्याशिवाय कसं ओळखणार चला म्हणलं आलो जवळ आता अहो लांब लांब लोक येते राव त्यांना म्हणलं मराठवाड्यात माणसं येतात नांदेड मग काय किती लांब आहे आपण किती जवळ आहे 100 किलोमीटर आहे आपल्या सगळी मुक्कामाची सगळी सोय असते यांचं लय खत्री काम फक्त दारुडी माणसं चालत नाही ती आपल्याला मटणच आणायला लगेच दारुडी माणसं चालत नाही ती त्यांना दारू चालत नाही पण त्यांचं सासरा आहे दारू हा. व्हिडिओत आहे दारू पिणारी माणसं आपण ठेवून घेत नाही चांगली ती बी मटण खातो माणूस बेटाय आली तर तंबाखूचं व्यसन नाही दारू पिणारी माणसं बेटाय आली ना वाज जर आला तर जावा लवकर म्हणतो आपण सरळ हो, नाही. घर गाठा तुमचं गाव. मग काय सगळं असावं कसलं पण. सासऱ्याला बोलत नाही तर की आता किती दिवस झाले त्यांची सवय जाईल का हो आता इतकं वय झालं त्यांना वाटतंय नाही बोलणं झालं जाईल आता सवय जात सासरा नाही हो. हा? त्याला इलाज मोहोळ नाही आता, सहन तालुक्यात करायचं. शेतफळ शेतपळ मोडलीम शेतफळ मोडमी शेतपळ अहो ते आता काय जर केलं तरी वाडीपाशी गाव आहे ते. सवय लागलेली मोड कुर्डवाडी जाताना हायवेलाच लागते तिकडची ते ब्रिजच्या सासरवाडी आमची कुर्डवाडी बारामतीत लांब तुमची तिकडे सासरवाडी गेली पाहुणीच आहेत चुलत आत्या आमची बी सगळी पाहुणी तिकडे लांब पाहुणे आहेत जायची आमची हिथं बी येळापूर मध्ये आमची तसं आमची काय नाही. बोत्रे पण नाही. पाहुणे आमच्या आत्या बोत्रे येळापूरमध्ये डॉक्टर आसू परांडा अकोला तकडे इकडे बी होय. होय असं आहे तिकडं तिकडे परांड्याकडे. परांड्याकडे का? आमची ते बी असं पोरवाडी सातारा जिल्ह्यात भाकर घ्याय का तू नाही नाही लाजत एकासराव भाकरी घे पुढं जायचं सगळं सगळं त्यांना पुढे तुम्ही जेवला नाही तुम्ही दूध घ्या हा बघ घ्या म्हणते देव वाटायचं नाही नाही ते ते ताटात कसं वाटायचं दिलं की त्यांनी मला कडे जरा हिसाबाला चला मित्रांनो चालू असतं संध्याकाळी 10 वाजता नियोजन असलं एकाच गावनी माळ घातली असते तर झालं असतं ना त्यांचं लगेच हम्म. माळ घालत भेटूया आता पुढच्या व्हिडिओत करा बी देईनात